नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे। उद्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त गुढी उभारण्यासाठी लागणारी साखरेची गाठी आपण घरच्या घरी कशी बनवणार आहोत ते पाहूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण पाणी घेतलेले आहोत। गॅसची फ्लेम मीडियम राहू द्यायची आहे। साखर ही चांगली वितळून द्यायची। साखर व पाणी मध्ये मध्ये मिक्स करत राहावे। व्यवस्थित असे एकसारखे होऊ द्यावे। आता आपण एक अप्पे पात्रे घेतलेले आहेत। अप्पे पात्रे स्वच्छ करून त्यामध्ये पूर्ण अप्पे पात्रांना तूप सोडावे। तूप हे पूर्णपणे भांड्यांना व्यवस्थित लावावे। भांड्याला तूप हे सर्व बाजूने हाताने व्यवस्थित असे लावून घ्यावे। पूर्णपणे लागले गेले पाहिजे, कोणतीच जागा राहिली नाही पाहिजे। एक कॉटनचा जाडसर दोरा घेऊन सर्व अप्पे पात्रांमध्ये व्यवस्थित असा मध्यभागी पसरून घ्यावा। दोरा मध्यभागी असा खाली राहिला पाहिजे, वरच्या वर अलगद ठेवू नका। तुम्ही पाहू शकता चासणीला अशी छानपैकी उकळी आलेली आहे। अजून 5 मिनिट आपण शिजवून द्यायचं आणि प्लेटमध्ये घेऊन पाहायचे का त्याचा थेंब असा ओघळत नाही। हे पहा, तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो। आता ही चासणी पूर्णपणे तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा खाता सोडा ॲड करणार आहोत। पटकन लगेच चासणी फिरवून घेऊन ती आपण आता भांड्यामध्ये पटपट अशी टाकणार आहे। ही प्रोसिजर खूप पटपट करायची आहे किंवा त्यामुळे काय होणार आहे, साखर पटकन जमणार आहे। त्यामुळे पटपट आपल्याला घालायची आहे। तुम्ही पाहू शकतात मी सर्व अप्पे पात्रांमध्ये पटपट हे साखरेचा पाक घातलेला आहे, कारण की तो पटकन थंड होतो। त्याच्यामुळे ही प्रोसिजर पटकन करायची आहे। आता आपण थंड झाल्यावर 30 मिनिटांनंतर पाहू शकता की पूर्ण अप्पे पात्रातून ही गाठी वेगळी होत आहे। पटकन अशी सहज निघत आहे। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेत कमी खर्चात घरच्या घरी ही गाठी तयार झालेली आहे। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो।